त्यांनाही 50,000 रुपये प्रोत्साहन हे आपल्या शासनाच्या माध्यमातून पुढच्या काळात सगळ्या शेतकऱ्यांना 90 ते 95% शेतकऱ्यांना ही देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। आपल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा आपण निर्णय केला। आज दरवर्षी राज्य सरकारच्या तिजोरीतून 25,000 कोटी रुपये वीज मंडळाला आम्ही देतो आणि शेतकऱ्यांकरता मोफत वीज त्या ठिकाणी खरेदी करतो। आणि एवढंच नाही तर लोक विशेषतः आमचे शेतकरी हुशार आहेत। ते म्हणाले, साहेब ठीक आहे, तुम्ही आता तर वसूल करत नाही, पण आमची जुनी थकबाकी आहे, त्याचं तुम्ही नेमकं काय करणार आहात? नाही तर 5 वर्षांनी परत आमच्या डोक्यावर तलवार की तुमची 2022 ची थकबाकी, 2020 ची थकबाकी, 21 ची थकबाकी। राज्य सरकारने निर्णय केला आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयाची थकबाकी एक रकमी माफ करायचा निर्णय आपण केला। याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुढच्या काळात सगळ्या शेतकऱ्यांना तुमची कुठलीही थकबाकी नाही अशा प्रकारचं बिल किंवा अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही प्रमाणपत्र आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। यासोबत सौर कृषी वाहिनी योजना आपण लागू केली। 2-2.5 वर्षापूर्वी आम्ही सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज आम्ही देऊ। आता आम्ही जवळपास 74% शेतकऱ्यांना दिवसा वीज देतो। आता 8 तास देतो, हळूहळू 12 तासापर्यंत जाऊ, पण 74% शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देतो। या वर्षाच्या शेवटापर्यंत 90 ते 95% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ आणि पुढच्या वर्षीपर्यंत काही अपवाद वगळता 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायची आहे। पहिल्यांदा 8 तास आणि त्याच्यानंतर 12 तास आमच्या शेतकऱ्यांना दिवसा आणि मोफत वीज ही देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे।